हेलो फ्रेंड्स, नमस्कार। आज देखने वाले नाइन्थ स्टैंडर्ड का आभाळातल्या पाऊलवाटा, ये लेसन के टेक्स्ट बुक के क्वेश्चन एंड आंसर। तो चलो शुरू करेंगे। मैं हूं आपका हिवाड़े सर और देखने वाले टेक्स्ट बुक का क्वेश्चन एंड आंसर। प्रश्न पहिला अ, पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकवण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम सांगा। एक, उत्तर, विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात ॲल्युमिनियमचे बनवलेले वाळे अडकवणे। 2, वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणेचा क्रमांक लिहिणे। 3, कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्ष्याला कुठे आणि केव्हा लावले त्याची नोंद ठेवणे। 4, वाळे अडकवलेले पक्षी पुन्हा मोकळे सोडणे। पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये। उत्तर, 1, थंडीत खाली दरीत किंवा सखल भागात उतरतात। 2, उन्हाळ्यात पुन्हा वर सरकतात। 3, एकूण काही किलोमीटरचा प्रवास करतात। 4, अन्न मिळेनासे झाले की प्रांत सोडून जातात। स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातीतील पक्ष्यांचे साम्य घटक लिहा। उत्तर, 1, सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्याचे मन उचल खाते, त्यांना दक्षिणेची ओढ लागते, मनातील अस्वस्थता वाढते। 2, एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येऊन ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात। 3, ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा त्यांच्या जीवनाचा भाग झाला आहे। 4, वसंत आला की सगळे पक्षी अनामिक ओढीने उत्तरेतल्या घराकडे निघतात। प्रश्न दुसरा, फरक स्पष्ट करा। दक्षिणेतील हवामान, उत्तरेतील हवामान। आंसर में आएगा। 1, दक्षिणेतील हवामान बर्फवृष्टी नसते, उत्तरेतील बर्फवृष्टी असते। 2, दक्षिणेतील उबदार हवा असते, उत्तरेतील थंडी हवा असते। दक्षिणेतील हवामान सूर्यदर्शन, उत्तरेतील हवामान महापूर असते। प्रश्न तिसरा, चौकटी पूर्ण करा। अ, पक्षाच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा, अन्नाचे दुर्भिक्ष। बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश, जर्मनी, सायबेरिया। आधुनिक काळात पक्षाच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी, विमाने, रडार यंत्रणा। गिर्यारोहकांच्या मागे जाणारे पक्षी, हिम काक। प्रश्न चौथा, कारणे लिहा। अ, फक्त ॲल्युमिनियमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ते हलके असतात व पक्ष्यांना त्यांचे ओझे होत नाही। हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण बर्फ पडून अन्न शोधणे कठीण होते। प्रश्न पाचवा, सूचनेप्रमाणे कृती करा। अ, पक्ष्यांना भविष्याची चाहूल लागते या अर्थाचे वाक्य शोधा। उत्तर, सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचे मन उचल खाते। जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। उत्तर, श्वेत बलाक भारतात कोठून येतात? वाळे अडकवलेले पक्षी मोकळे सोडले जातात। अधोरेखित शब्दांचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा। उत्तर, वाळे अडकवलेले पक्षी बंदिस्त केले जात नाहीत। प्रश्न सहावा, स्वमत लिहा। 1, पक्षी निरीक्षणातून पक्ष्याच्या जीवन पद्धती संबंधी तुमची मते सविस्तर लिहा। उत्तर, पक्ष्याविषयी आस्था व प्रेम असले की त्यांचे निरीक्षण आवश्यक ठरते। पक्षी निरीक्षणामधून पक्ष्याबद्दल अधिक माहिती मिळते, पण पक्षी जगताविषयी कुतूहलही निर्माण होते। पक्ष्याचा आकार, रूप, रंग, शारीरिक ठेवण, पिसारा व त्यांच्या सवयी जाणून घ्यायला हव्यात। पाळीव पक्षी उपयोगी असतात म्हणून त्यांची जास्त काळजी घेतली जाते, परंतु वन्य पक्ष्यांच्या निरीक्षणाने पक्षीधन समजते। कॅमेरा, दुर्बीण व अन्य यंत्रसामुग्रीने पक्ष्यांचे जवळून निरीक्षण करता येते किंवा वनसहलीच्या उद्देशाने त्यांची दैनंदिन जवळून पाहता येते। प्रत्येक पक्ष्याची विशिष्ट जीवन पद्धती जाणून घेता येते। 2, तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य उदाहरण लिहा। उत्तर, आपल्या भूमीवरील पशुपक्षी ही अनमोल संपत्ती आहे। मनुष्य हा देखील निसर्गातील एक प्राणी आहे। पक्षी म्हणजे पंख, यावरून उडणाऱ्या सजीवाला पक्षी म्हणतात। हा एक फरक सोडला तर पक्षी जीवन व मानवी जीवन यात खूप साम्य आढळते। भूक व तहान ही आदिम प्रेरणा दोहोंमध्ये आहे। श्वासावर दोघेही जगतात। वात्सल्य व जगण्याची उर्मी दोघांमध्ये सारखीच आहे। दोहोंनाही निवारा आवश्यक आहे।
मानवाप्रमाणे पक्ष्यांची भाषा प्रगत नाही, परंतु ध्वनीचा अर्थपूर्ण वापर दोघांमध्येही होतो. सजीवांचे बरेचसे गुणधर्म मानवी जीवन व पक्षी जीवन यात साधारण आहेत. दोस्तों, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.